हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिसामधनं तरुण इन्फ्लुएन्सर्स विद्यार्थ्यांचा समावेश. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी. पहलगाम हल्ल्यासंदर्भात ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर. हल्ल्यासाठी पाक जबाबदार असल्याचा उल्लेख ज्योतीने टाळला, तर ब्लॉगमध्ये संवेदनशील असलेल्या कांजीकुंड परिसराचाही व्हिडिओ केला शेअर. ज्योती मल्होत्राचे पाकमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत संबंध असल्याचं उघड. ब्लॉगमधून पाक अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती पुरवत असल्याची चौकशीतून माहिती समोर. हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश. हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एका आरोपीला अटक. आरोपी हनीफवर पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप. पाक ट्रेन अपहरणाचा थरारक व्हिडिओ समोर. बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानला पुन्हा धमकी. काही दिवसांपूर्वी जाफर एक्सप्रेसचं केलं होतं अपहरण. पाकिस्तानला माहिती देणं चूक नव्हे, गंभीर गुन्हा. राहुल गांधींचा पुन्हा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर निशाणा. तर देशात सत्य कळलंच पाहिजे देशाला, राहुल गांधींचं ट्विट. सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंच्या नॅपकिनची नक्कल. तर आमच्या नॅपकिनमध्ये गरिबांचे आशीर्वाद, गोगावलेंचा पलटवार. मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुढील 24 तासांसाठी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता. इस्रायलच्या सैन्याचं गाझापट्टीत आक्रमण. संपूर्ण गाझापट्टीचा ताबा घेतल्याशिवाय हार मानणार नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं मोठं विधान.